बेलापूर परळी रेल्वे मार्गासाठी उपोषण, खासदारांची भेट। बेलापूर परळी रेल्वे मार्गाच्या मागणीसाठी नेवासा तालुक्यातील कुकाना येथे सुरू असलेले आंदोलन आता तीव्र होताना दिसत आहे। सामाजिक कार्यकर्ते रितेश भंडारी आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे उपोषण 7व्या दिवशीही सुरू असून आज खासदारांनी उपोषणस्थळी भेट देत आंदोलनकर्त्यांना पाठिंबा दर्शवला। नेवासा तालुक्यातील मौजे कुकाना येथे बेलापूर परळी रेल्वे मार्गाच्या मागणीसाठी 9 फेब्रुवारीपासून उपोषण सुरू आहे। सामाजिक कार्यकर्ते रितेशजी भंडारी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी रेल्वे मार्गाचा प्रश्न मार्गी लावण्याच्या मागणीसाठी आंदोलन छेडले आहे। आज 7व्या दिवशीही खासदारांनी उपोषणस्थळी भेट देत आंदोलनकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या आणि प्रश्न सुटेपर्यंत खंबीरपणे पाठीशी राहण्याची ग्वाही दिली। 2009 ते 2014 या कालावधीत खासदार असताना वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्याकडून या रेल्वे मार्गाचा सर्वे करून घेतला गेला होता। मात्र गेल्या 10 वर्षात बजेटची तरतूद न झाल्याने प्रकल्प रखडला। 2024 मध्ये पुन्हा खासदार झाल्यानंतर या प्रश्नाचा पाठपुरावा सुरू केला असून केंद्रीय रेल्वे मंत्र्यांचे या बाबतीत लक्ष वेधले गेले आहे। आंदोलनकर्त्यांना उपोषण स्थगित करण्याची विनंतीही यावेळी करण्यात आली, मात्र ते आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे दिसून आले। स्थानिक पातळीवर आंदोलन सुरू असताना दिल्ली दरबारी पाठपुरावा सुरूच राहील असा विश्वासही यावेळी करण्यात आलाय। दरम्यान बेलापूर परळी रेल्वे मार्गाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित असून आता आंदोलनामुळे प्रशासनावर दबाव वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। पुढील निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। ब्युरो रिपोर्ट, आपली दुनियादारी, नेवासा।